एकादश आहे महाराज, पण एकाची सोडून तुम्ही म्हणा कोणाची? आमच्या महाराज लोकांची नाही, आमच्या आजीची. तुम्हाला काय वाटलं? आमच्या आजीला चपात्या बनवून दिल्या महाराज, मिलिंद महाराजांनी. काय आनंद आहे बघा ना. हा एफएम बंद नाही होत आमचा, एफएम रेडिओ चालू असतो. हा मिलिंद महाराज चपात्या बनवत, एफएम सुरू. बुडाई असाच होता म्हणे, चपात्या करून देत होता म्हणे. घ्या तुम्ही हसून, मी येतो जाऊन तोपर्यंत. आनंद आहे महाराज, आनंद आहे, लक्षात घ्या. हा आनंद कुठं मिळणार नाही तुम्हाला. आता पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. आता आमचे तर झाले 2 वर्ष पूर्ण. आता पुढचं सांगता येत नाही. नाही म्हणजे नाहीच. ऐका, कुठं होतं आपण? 500 रुपये. 500 रुपयातून 100 गेले. कुठं गेले? इथं गेले. त्याच्यातले पुन्हा 40 गेले. आता किती राहिले? 360 रुपये. आता 360 मधून दिवसाला 10 रुपयाची एक पोळी पाहिजे लोकांना. कशाची? कोणता छाप म्हणतो आपण त्याला? इकडून आवाज आला पा, गाय छाप. खाता का? ते पण खात नाही, पण नाव सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाला नाव माहिती आहे महाराज. आता किती राहिले? आता किती राहिले? बोला ना, तुम्हाला बोलायचं आहे बरं. किती राहिले रे मुलांना? किती राहिले? 350. ऐका, 350 राहिले महाराज. त्याच्यामधून आपले मुलं घरी असतील, आपण मुलाला 10-10 रुपये देतो. 2 मुलं आपल्या प्रत्येक घरामध्ये आहे, 20 रुपये गेले. आता किती राहिले? 335. 330 राहिले. ऐका बरं, महत्वाचं आहे. 330 रुपये राहिले. त्याच्यामध्ये आपला रोजचा खर्च काढा महाराज, जेवणाचा. आपल्या घरात जर 4 माणसं असेल तर सकाळ आणि संध्याकाळ पावशर तेल कुठं गेलं नाही ना. पावशर तेल. तेल केवढ्या किलो आहे? केवढ्या किलो आहे? 180. 140. बरं, किराणा दुकान आहे का तुमचं? किराणा दुकान आहे, मग बरोबर आहे. 140. आता 140 त्याच्यातले किती मायनस करायचे ते तुम्ही सांगा मला. 1 भाग मायनस करायचा आहे ना, कारण माझं काही गणित पक्कं नाही आहे, मी शिकलो नाही. किती मायनस करायचे? किती? 50 म्हणलं तर 200 होते. 35 दोन्ही 70, 70 दोन्ही 140. म्हणजे बरोबर आहे. 35 रुपये गेले. आता उरले किती? 295. आता राहिले 295 महाराज. त्याच्यामध्ये आपल्याला रोज 10 रुपयाची बाटल लागत नाही, सोडून द्या तो विषय. पावडर आलं, त्याच्यामध्ये तेल आलं, अजून काय असते जे असेल ते, जे पाहिजे आवश्यक गरजा, त्याचे 10 रुपये पकडा ना महाराज. नाही, 10 रुपये एका माणसाचे, 4 माणसाचे 40 गेले. आता किती राहिले? तुम्ही म्हणा महाराज आमच्या जीवनाची हिस्ट्री सांगता काय? सगळ्याच्या जीवनाची हिस्ट्री आहे महाराज. किती राहिले पहा. तुम्हाला आपण कमावतो किती, गमावतो किती हे कळलं याच्यातून. पहा किती राहिले? 255 राहिले म्हणतात बघा. आता 255 मधून झालं नाही महाराज. भाजीचं लागतं रोजचं. भाजीचं. आता भाजीचं चांगली असेल तर बरे आहे, 10 रुपयाची पालक असेल तर बरं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जर असेल किलोभर तर महाराज काहीच उरलं नाही. उरलं का? बघा, सत्य घटना सांगतो तुम्हाला. हे जर किलोभर असेल, मला त्याचं नाव घ्यायचं नाही आजच्या दिवसाला, तर महाराज याच्यात काहीच उरले नाही तुम्हाला. एक माझा अंदाज. पण 10 रुपयाची पालक असेल तर तुमची वाचली. म्हणजे 20 रुपयाची डाळ आणि 10 रुपयाची पालक, 30 रुपये मायनस करा. आता किती राहिले?
किती राहिले? हा नाही 235 आहे. 205 राहील. 30 गेले ना. हा 205 राहिले. मी म्हणलं माझा हिशोब कसा काय चुकला. आता मी मास्तरले फोन लावणार होतो. हो मी लय बेकार माणूस आहे महाराज. माझा हिशोब चुकला कसा. मास्तरला विचारत होतो, हे मास्तर सांग तू शिकवलं कसं. म्हणजे गणित कच्चं जर झालं तर दोष कोणाला देतो आपण? पोराला देतो का मास्तरला? खरं सांगा, कोणाला देतो? मास्तरला देतो. महाराज ए माझ्या पोराला चांगला शिकव बरं. हां नाही तर ठोकल्या शिवाय राहणार असे म्हणत नाही. हाय काही काही म्हणणार ऐकाय. 205 राहिले. आता त्याच्यामध्ये रोजची 4 माणसाला कणिक पायलीभर पीठ लागतं महाराज. गहू केवढ्या किलो आहे? चांगले गहू 30 रुपये किलो आणि त्याचं दळण 5 रुपये किलो. 35 रुपये गेले. आता मायनस करा त्याच्यातून 35. 205 मधून 35 गेले, किती राहिले? 170 75. तुम्ही सांगा पुन्हा मी फोन लावेन बरं. हा 170 राहिले. म्हणजे हा बरोबर आहे ना महाराज. 170 राहिले. अजून काय आहे आपल्याला जीवन आवश्यक गोष्टी? हा ऐका. दिवसाला आपण चहा किंवा कॉफी किंवा दूध रोजचं आपल्या घरामध्ये 10 रुपयाचं दूध येते चाय पिण्यासाठी. आता किती राहिले? 260. हा 160 बरोबर. म्हणजे वयानुसार नाही का, वयमानानुसार विसरायची सवय लागते माणसाला. हा 160 राहिले. ऐका बरं. त्याच्यामधून दिवसाला आपण 4 कप चाय पितो. खरं का खोटं? खरं सांगा. तुम्हाला तुमच्या शेजारच्याची शपथ आहे. दिवसाला किती कप चहा पितो? 4 कप. आता घरामध्ये माणसं किती? 4 चोक 16. म्हणजे तुम्हाला दिवसाला 1 पावशर साखर कुठंच नाही गेली. आणि पत्ती आता 1 पाव साखर मला वाटते 10 रुपयाची. 37 रुपये किलो आहे ना? नाही 42 झाली महाराज. 45. हा त्यांचं किराणा दुकान आहे. 45 म्हणजे 1 पाव साखर केवढ्याची? बोला ना महाराज. 1 पाव साखर केवढ्याची झाली? 10 रुपये पकडा ना, जाऊ द्या. आणि 10 रुपयाची पत्ती. आता 20 गेले. 160 मधून 20 100. हिशोब बरोबर आहे ना का चुकला? 140 राहिले. हां अजून काय असते जीवन आवश्यक सांगा? तिखट बाकी आहे बरं, हळद बाकी आहे, जिरं बाकी आहे, मोहरी बाकी आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं माहीत? मी स्वयंपाक करतो. हां ऐका. आता याचे तुम्ही 20 रुपये मायनस करा महाराज. बघा तुमच्या फायद्याचं आहे. हां फायद्याचं आहे म्हणून सांगतो. नाही तर हे सांगायचं मी 500 रुपये घेत असतो. आता तुम्ही किती द्याल? माझे पैसे लिहून घ्या. कालचे किती बाकी आहे, आजचे 500 रुपये प्रत्येकानं लिहून घ्या. जाताना सगळे द्या बरं. हां ठेवू नका. हां लक्षात घ्या. आता हे 20 रुपये मायनस करा. किती राहिले? किती राहिले? 120. आता ऐका. अजून झालं नाही महाराज. अजून आपल्याला प्यायला पाणी लागतं. तुमच्या घरात फिल्टरचं वापरतं का? नाही. मग सोडून द्या. संपला विषय, सोडलं. हां अजून बाकी आहे. त्याला गॅस लागतं महाराज. गॅस लागतं ना. 4 माणसं जर घरामध्ये असेल तर 1.25 महिन्यामध्ये गॅस संपतो. 1.25 महिन्यात मापून घ्या तुम्ही. हां 1.25 महिन्यामध्ये 1000 रुपयाची गॅस पकडा तर दिवसाला किती रुपयाची गॅस पडली आपल्याला सांगा? महिन्याचे 1000 रुपये तर दिवसाचे 35 रुपये पडले. करेक्ट? चुकलं का माझं? जातो मी आत्ताच. 900 किती? हा 900 पकडा ना. हा म्हणजे 30 रुपये. ठीक आहे 30 मायनस करा. आता किती राहिले? हा 90 रुपये. हां पहा 90 पर्यंत येऊन पोचलो. पहा आपलं जीवन कार्य कसं आहे महाराज. तुम्हाला आज कळलं बरं. खरोखर कळलं. हां खरोखर कळलं. हां आता पुन्हा कालच्यातलं थोडं घ्या लागेल आपल्याला. हां 500 रुपये रोज आपला आहे ना. हां 500 रुपये बरं का. याच्यामध्ये
महिन्याचं मी काल बोलून गेलो 300 रुपयाचं रिचार्ज आहे महाराज. म्हणजे दिवस केवढा पडला आपल्याला 10 रुपये दिवस. घरामध्ये 4 मोबाईल आहे, 40 रुपये मायनस करा महाराज. कारण दिवसाला 10 आहे ना, उरले किती 50. ते नेट सोडून द्या, नेटची काही आपल्याला आवश्यकता नाही. हां उरले 50 रुपये. संपलं नाही, तुम्ही म्हणा संपलं. हां अजून लई काही बाकी आहे, फक्त मला आठवू द्या. नाही ते तर अजून बाकी आहे ना. आता तुम्ही घर टॅक्स भरता, पाणी कर, वीज कर, बरोबर आहे. हां याच्यामध्ये तुमचे महाराज वर्षाचे मला वाटते एक अंदाजानं जर चांगलं घर असेल तर तुम्हाला वर्षाचे 2 ते 2.5 हजार रुपये आहे. आणि साधारण घर असेल तर 800-1000 रुपये, 700-1000 वर्षाचे. ते काही जास्त होत नाही महाराज. दिवसाला 10-20 रुपये पकडा. पण लाईट बिल जर धरलं तर लाईट बिल प्रत्येक घरी 1000 रुपयाचं ठरलेलं आहे महाराज. तुम्ही वापरा नका वापरू. हां म्हणजे तुम्हाला दिवसाला 30 रुपयाची लाईन खर्च होती. किती 30. आता किती उरले 10 रुपये पाणी कर, हे घर टॅक्स हे आलं ना. किती उरले, किती उरले सांगा ना. 50 आलते, 50 मधून हे 30 आणि ते 10 उरले किती 10 रुपये उरले ना. 10 रुपये उरले. आता 10 रुपये कोणाला देतात तुम्ही सांगा. हा झालं का, झालं एवढं काय, कपडे झालं का, झालं नाही महाराज. कोणाला आवश्यकता असेल कपडे इस्त्रीची, तिथे जाऊन 20 रुपये ड्रेस झाला महाराज.